मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. हनुमानांना बजरंगबली का असे म्हणतात जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता लवकरच हनुमान जयंती येणार आहे. तर अशा ह्या हनुमानजींना आपण बजरंगबली का म्हणतो याची माहिती आता आपण पाहूया. तर मंगळवार हा दिवस हनुमानजींना समर्पित असतो. या दिवशी हनुमानजीची आपण पूजा करत असतो. आपल्या सर्व मनातील त्या इच्छा पूर्ण होतात. अनेक लोक हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी काही जण उपवाससुद्धा ठेवतात. तर हे काही उपाय आहेत की कुंडलीत मंगळ दोषाचा जर प्रभाव असेल तर हनुमानजींना आपण संकटमोचन म्हणून सुद्धा ओळखत असतो. कारण ते नेहमीच आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि शक्ती आणि बुद्धीचे देवता म्हणून बजरंगबली असेही म्हणतात. पण त्यामागे काही कथा आहेत की त्यांना आपण बजरंगबली का म्हणतात. तर त्या माहितीला आता आपण सुरुवात करूया. तर पहिल्या श्रद्धेनुसार बजरंगबली हे खूप शक्तिशाली आहेत. त्यांचे शरीर वज्रासारखे आहे म्हणून त्यांना आपण बजरंगबली म्हणतो. तर हनुमानजींच्या श्रीरामाला प्रसन्न करण्यासाठी शरीराला सिंदूर लावतात, त्यामुळे सुद्धा त्यांना बजरंगबली असेही म्हणतात. तर एक अशी पौराणिक कथा आहे की एकदा देवी सीता हे सिंदूर लावत होत्या. मग हनुमानजींनी विचारले की देवी, तुम्ही तुमच्या भांगात सिंदूर का लावता. त्यावर सीतामाता म्हणाल्या की माझे पती श्रीराम यांच्या दीर्घ आयुष्य आणि चांगल्या आरोग्यासाठी मी कपाळामध्ये सिंदूर लावत असते. तर धर्मग्रंथातसुद्धा सिंदूरचे तेवढेच महत्त्व आहे. तर हिंदू धर्मानुसार विवाहित स्त्री जी भांग्यात सिंदूर लावते तिच्या पतीचे आयुष्य हे दीर्घ आणि आरोग्य चांगले असते. म्हणून प्रत्येक सुवासिनी स्त्रियासुद्धा भांग्यामध्ये कुंकू भरत असतात. असेच सीतामातासुद्धा भांग्यामध्ये त्यांनी सिंदूर लावलेला आहे. तर बजरंगबलीने विचार केला की जर सिंदूर लावल्याने इतका जर फायदा होत असेल तर मी संपूर्ण शरीराला सिंदूर लावीन आणि मी माझ्या भगवान श्रीराम हे अमर होतील असा विचार करून हनुमानजींनी आपल्या संपूर्ण शरीराला सिंदूर लावून घेतलेला आहे. जेव्हा भगवान श्रीरामाने हनुमानजींना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या भक्तीने खूप प्रसन्न झाले. भगवान श्रीराम म्हणाले की आजपासून मी तुम्हाला बजरंगबली म्हणून मी या नावाने तुमची ओळख करत आहे. बजरंगबलीमध्ये बजरंग म्हणजे केसरी आणि बली म्हणजे शक्तिशाली असा हे बजरंगबली असे नाव त्यांना पडलेले आहे. तसे पाहता हनुमानजी हे माकडाचे तोंड असलेले अतिशय बलवान मनुष्य आहे, ज्यांचा देह हा वज्रासारखा आहे. तो त्यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि हातात गदा त्यांनी धारण केलेली आहे. तर अशा पृथ्वी तलावर अमरत्व मिळाल्यावर 7 लोकांमध्ये कलियुगाचे आराध्य देवता म्हणून हनुमानजीचे नाव आपल्याला पाहण्यात मिळते. असे हे वाल्मिक रामायणातसुद्धा त्याचा उल्लेख आहे. महाबली हनुमानाला बजरंगबली म्हणण्यामागचा संदर्भ असे की त्यांच्या अनेक कथा आहेत. ह्या परमभक्त हनुमानजींना अनेक नावाने त्यांची आपण ओळखत असतो. तर असे हे भक्त म्हणजे अंजनी पुत्र असे हे परमभक्त हनुमानजी हे अंजनीचे पुत्र आहेत. तर त्यांना कोणी बजरंगबली तर कोणी हनुमान, तसेच वायुपुत्र, शंकर सुपन, केशरी नंदन, कपिश्रेष्ठ, रामदूत अशा अनेक नावाने त्यांची ओळख आहे. तर असे हे हनुमानजी अनेक नावाने प्रचलित आहे. तर असे हे त्यांना बजरंगी असे हे त्यांना नाव देण्यात आलेले आहे. तर अशा ह्या नावामध्ये बजरंगबली हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. हनुमान हे वानर जातक केसरी आणि अंजनी यांचे पुत्र आहेत. केसरी यांनी ऋषींनी अत्यंत बलशाही सेवाभावी पुत्र व्हावा असं त्यांच्याकडनं आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे त्यांचा पुत्र हनुमान यांचे शरीर लोखंडासारखे कठीण आहे, त्यामुळे त्यांना वज्रांग म्हटलेले आहे. वज्रांगासारखे बळ असलेले म्हणून पुढे त्यांना बली हा शब्द लागलेला आहे. आणि त्याचे नाव मारुतरायांचे नाव हे वज्रांग नाव असे त्यांना देण्यात आहे. वज्र म्हणजे हिऱ्याप्रमाणे कठीण, अंग म्हणजे शरीर ज्याचे आहे असे हे
वज्रांग, तर बळी म्हणजे बळ असलेले या अर्थाचा मारुतीचे नाव संबोधण्यात आलेलं आहे. तर असे या काळानुसार त्यांचे नाव बदलत ते बजरंगी असे नाव त्यांना देण्यात आलेले आहे. तर हनुमानजींचे तर मारुती हे नाव हनुमान पडण्यामागे एक अनेक कथा आहे. जेव्हा मारुती लहान होते तेव्हा त्यांनी सूर्याला पाहिले. सूर्य म्हणजे एक फळ आहे आणि मारुतीने सूर्य खाण्यासाठी सूर्याच्या दिशेने झेप घेतली. त्यांनी सूर्याला खाण्यासाठी तोंड उघडले. सूर्याची सर्व किरणे त्यांनी आपल्या पोटात घेतली. त्यानंतर सूर्याला त्यांनी गिळून टाकलं. मारुतीने सूर्याला गिळल्यामुळे पृथ्वी तलावर अंधकार पसरला. सृष्टीचे चक्र बिघडले. त्यामुळे सर्व देवता चिंतेत राहिले आणि त्यांनी मारुतीची समजूत काढू लागले. मात्र मारुती आपल्या हट्टावर ठाम होते. त्यांनी कुणाचेही ऐकले नाही. त्यामुळे इंद्रदेव क्रोधित होऊन त्यांनी त्यांच्या वज्राने मारुतीवर हल्ला केला. तर इंद्रदेवाने मारुतीच्या हनवटीवर त्यांच्या वज्राने प्रहार केला. त्यामुळे मारुतीच्या हनवटीला दुखापत झाली. त्यामुळे त्यांना हनुमान असे नाव देण्यात आलेले आहे. तर अशा ह्या अनेक कथा आहेत. तर ही तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.